यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐके घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शब्दाची खान, महाराष्ट्राची शान, बहुजनाची आन, साहित्याची मान, अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक व कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव बालूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव हे होते. अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते, तरी त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले. त्यांना पोवाडे व लावणी रचणारा शाहीर म्हणूनही ओळखतो. त्यांनी लेखन केलेल्या कादंबऱ्या, अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले. फकीरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे. निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नकोस कुणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहेस, तू भीमाचा वाघ आहेस. जाता जाता एवढेच म्हणते की रस्त्यावर झोप छप्पर नाही, रस्त्यावर झोप सफर नाही, तरी स्वप्नाची आशा कमी नाही, तरी स्वप्नाची आशा कमी नाही. अण्णाभाऊचा प्रत्येक श्वास देतो गरिबांचा जगण्याचा